नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. आज मी आपल्यासमोर अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची कहाणी ठेवणार आहे. ते 1861 ते 1865 या कालखंडात राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यावेळेला जी गुलामगिरीची प्रथा अमेरिकेत होती त्याचं त्यांनी उच्चाटन केलं. दक्षिणेतल्या राज्यांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन संघराज्यातून फुटून निघण्याचा निर्णय घेतला. उत्तरेकडच्या राज्यांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे उत्तरेकडची राज्य आणि दक्षिणेकडची राज्य यांच्यात यादवी युद्ध माजलं. हे युद्ध बराच काळ चाललं आणि त्याच्यामध्ये उत्तरेकडल्या राज्यांचा जय झाला. त्यामध्ये राष्ट्रपती लिंकन यांनी दिलेलं नेतृत्व आणि त्यांनी आखलेली रणनीती ह्याचा फार मोठा वाटा होता. तो आपल्याला माहिती असेलच, अमेरिकेसारख्या देशामध्ये उभं सैन्य लहान असतं. युद्धाची वेळ आली की सक्तीची लष्कर भरती सुरू होते. एखाद्या मुलाचं वय 18 झालं की त्याने नजीकच्या सैनिक केंद्रावर जाऊन भरती व्हायलाच पाहिजे. तर मोठ्या प्रमाणावर भरती झाली. त्यामध्ये एक तरुण होता. तो अतिशय हळवा आणि संवेदनाशील होता. त्याला ते युद्धातला तो रक्तपात, ते कणणं, विव्हळणं, तडफडत मरणं हे त्याच्याने बघवेना. त्यामुळे एक दिवस त्याने त्याच्या लष्करी तळावरनं पलायन केलं. आता लष्करातनं पलायन करणं हा लष्करी कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे आणि युद्धाच्या वेळेला तर तो अतिगंभीर गुन्हा असतो. ज्यावेळेला लक्षात आलं की हा गैरहजर आहे, लगेच त्याच्या नावाचं वॉरंट निघालं. शेवटी तो पोलिसांना कुठंतरी सापडला. त्याला अटक करण्यात आली आणि त्याला लष्कराच्या हवाली करण्यात आलं. मग लष्करी कायद्यानुसार लष्करी कोर्ट बसलं. सुनावणी झाली. तो गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं आणि त्याला त्यावेळच्या कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा फरमावण्यात आली आणि नंतर त्याच्या मृत्यूदंडाची तारीख आणि वेळही ठरली. मग त्याची आई दयेचा अर्ज घेऊन राष्ट्रपती लिंकन यांना भेटायला आली. तिने आपली रामकहाणी त्यांना सांगितली. ती मूळची एका अतिशय गरीब कुटुंबातली. तिचा नवरा देखील गरीब कुटुंबातला आणि तो काबाड कष्ट करून पोट भरायचा. हा मुलगा लहान असताना त्याचे वडील वारले. त्यामुळे हाल अपेष्टा सोसत कष्ट काढत त्याच्या आईने त्याला मोठा केला. तिने लिंकनना सांगितलं, ह्या मुलाशिवाय ह्या जगात माझं दुसरं कोणी भावंड नाही आहेत, नातेवाईक नाही आहेत आणि आता तुम्ही जर त्याला फाशी दिलात तर ह्या वयात मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं, तर कृपा करून त्याला माफ करा. आता मंडळी, असं असतं की अधिकाराच्या खुर्चीवर एखादी व्यक्ती बसल्यानंतर त्या खुर्चीची काही बंधनं असतात. लष्करी कायद्याची एक चौकट आहे, प्रशासनाची एक चौकट आहे. त्यामुळे एकाएकी तडकाफडकी एकतर्फी निर्णय घेता येत नाही. आणि लिंकननी तिला तेच समजावलं. ते म्हणाले, बाई असं बघा, आज आत्ता मी तुमच्या मुलाला जर माफी दिली तर इतर अनेक सैनिक त्याचा गैरफायदा घेतील, लष्कराची शिस्त बिघडेल आणि असं युद्ध चालू असताना असं होणं योग्य नाही. तेव्हा मला माफी देता येणार नाही. तेव्हा ती बाई रडायला लागली आणि मग लिंकनना त्याची दया आली. ती म्हणाले की मी तुमच्या मुलाला माफी द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. त्याने प्रथम त्याच्या सैन्यात परत रुजू व्हायला पाहिजे आणि युद्धात भाग घ्यायला पाहिजे आणि ही अट मान्य करण्यासापेक्ष मी त्याला आता माफी देत आहे. तुम्ही जाऊन तुमच्या मुलाला समजावा. त्यानंतर लिंकन यांनी त्या दयेच्या अर्जावर त्यांना काय लिहायचं होतं ते लिहिलं आणि तो अर्ज लष्कराच्या मुख्यालयाला पाठवून दिला. इकडे ती बाई निघाली आणि लष्करी तुरुंगात जाऊन आपल्या मुलाला भेटली. तिने त्याला झालेली घटना सांगितली. राष्ट्राध्यक्षांनी काय अट घातली आहे ते सांगितलं आणि त्याला सांगितलं, बाळ, तुझ्याशिवाय ह्या जगात माझं कोण आहे, तेव्हा तू ती अट मान्य कर आणि परत लढायला जा. दोघंही खूप रडली. मग शेवटी मुलगा म्हणाला, आई, मी अट मान्य करतो. आणि त्याने ती अट मान्य करण्याच्या कागदपत्रावर सह्या दिल्या. त्याला लष्करी तुरुंगातनं सोडण्यात आलं आणि त्याच्या युनिटमध्ये नेऊन पोचवण्यात आलं. त्याला घनघोर युद्ध चालू होतं आणि ह्या मुलाचं जे युनिट होतं ते अगदी आघाडीवर होतं. ते म्हणतात ना, बिनीचं पथक, तसं बिनीचं पथक होतं हे. आणि रोजच तुंबळ युद्ध व्हायचं. दोन्ही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव व्हायचा, तोफगोळ्यांचा वर्षाव व्हायचा. असं काही दिवस चाललं. आता ज्या दिवशी ह्या मुलाला फाशी देणार होते त्या दिवशी पहाटेपासूनच अगदी घनघोर युद्ध सुरू झालं आणि हा आणि ह्याची तुकडी अगदी पहिल्या खंदकात होती. ज्या वेळेला ह्या मुलाला फाशी दिलं जाणार होतं, नेमकी त्याच वेळी कुठून तरी एक गोळी आली, त्याला लागली आणि तो धारातीर्थी पडला. त्याच्या कमांडरने लगेच वरिष्ठांना कळवलं
की राष्ट्राध्यक्षांनी ज्या मुलाला माफी दिली होती त्याला आत्ताच गोळी लागली आणि तो धारातीर्थी पडला. वरिष्ठांनी देखील प्रसंगाचं गांभीर्य ओळखलं आणि मुख्यालयाला लगेच तार केली की राष्ट्रपतींनी ज्या मुलाला माफी दिली होती त्यालाच थोड्या वेळापूर्वी गोळी लागली आणि त्याला हौतात्म्य प्राप्त झालं. मुख्यालयाने लगेच ती तार राष्ट्रपती लिंकन यांच्याकडे पाठवली. ती त्यांच्या टेबलावर ठेवण्यात आली. ती तार वाचताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. काही वेळ ते स्तब्ध बसले, काहीच बोलले नाहीत आणि मग एवढंच म्हणाले, हे जग किती विचित्र आहे नाही. मंडळी, राष्ट्रपतींनी त्याला मृत्यूदंडापासून वाचवलं, मृत्यूपासून ते त्याला वाचवू शकले नाहीत. विधिलिखित म्हणतात ते हेच असतं का? तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. लवकरच पुन्हा भेटूया. नमस्कार.